सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते कॅथ लॅबचे लोकार्पण करण्यात आले। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते राज्यातील सर्वप्रथम कार्डियाक कॅथ लॅबचे जिल्हा रुग्णालय धुळे येथे लोकार्पण पार पडल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दरम्यान नागरिकांच्या उत्तम सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असून यापुढेही अशा विविध माध्यमातून रुग्णसेवाही केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्यासह डॉक्टर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात अधिकाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देतानाच आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयातही अत्याधुनिक दर्जाच्या कार्डियाक कॅथ लॅब सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्यासाठी कॅथ लॅबच्या आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आरोग्य विभागाच्या सेवेचं लोकार्पण आम्ही करतोय। या सगळ्या सेवेचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी विशेषतः ज्यांची इमर्जन्सीला ज्या सगळ्या लोकांना खाजगी डॉक्टरांकडे जावं लागतं आणि आर्थिक त्रास होतोय, या सगळ्या गोष्टींपासून रिलीफ मिळण्यासाठी आजची सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आरोग्य विभागाच्या वतीनं जी काही एकूण सगळी कामं केली जातात त्यातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुविधा आपण धुळ्यातून सुरू करतोय। विशेषतः एकूण ज्या महाराष्ट्रात आम्ही कॅथ लॅब मंजूर केले त्यातली पहिली कॅथ लॅब आपण लोकार्पण करतोय। अशा पद्धतीनं अत्याधुनिक अशी एक कॅथ लॅब की ज्याचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना इमर्जन्सीमध्ये होणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणानं आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणेचं मी अभिनंदन करतो। मग गोळ्या औषधाने ट्रीटमेंट चालू होईल, काळजी करू नका। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।